पतीपेक्षा तरुण प्रियकरामध्ये अधिक रस असलेल्या एका विवाहित महिलेची ही गोष्ट आहे। पती घरातून बाहेर पडताच तिचा प्रियकर तिला भेटायला रोज यायचा। हे दोघे नात्याने काकू आणि पुतण्या आहेत। संधी मिळताच दोघेही घरातून पळून गेले। परतल्यानंतर महिलेच्या पतीने ना तिला मारहाण केली आणि ना तो पंचायतीत गेला। उलट त्याने असं पाऊल उचललं की सर्वत्र चर्चेचा विषय ठरला। लोक या घटनेला रघुवंशी प्रकरणाशी जोडून पतीची हुशारी म्हणत आहेत। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अशी खरी घटना जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल। ही गोष्ट आहे एका विवाहित महिलेची जी आपल्या पतीपेक्षा आपल्या तरुण प्रियकराच्या प्रेमात पडली आणि हा प्रियकर होता तिचा थांबा नात्याने पुतण्या। पण या स्टोरीत ट्विस्ट आहे, कारण जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा पतीने असं काही केलं की सगळे म्हणाले वाह क्या बात है। चला जाणून घेऊया ही रंजक कहाणी। ही घटना आहे बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सिकरी या गावची। इथे राहणाऱ्या विशाल दुबे यांचा 2021 मध्ये आयुषी नावाच्या मुलीशी लग्न झालं। आयुषी मूळची पटनाच्या राजीव नगरची। लग्नानंतर ती सिकरियामध्ये राहायला आली, पण इथेच तिची जवळीक वाढली तिच्या शेजाऱ्या सचिन दुबेशी। आणि हो, सचिन हा आयुषीचा पुतण्या होता। दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली। मेसेजेस, चॅट्स आणि हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली। आयुषी आणि सचिन यांचं प्रेम इतकं वाढलं की आयुषीने एक दिवस आपल्या पतीला आणि लहान मुलीला सोडून सचिन सोबत घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला। 15 जून रोजी ती सचिन सोबत पळून गेली। विशाल दुबे यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात केली। पोलिसांनी तपास केला आणि आयुषी आणि सचिन दोघेही सापडले। आता तुम्हाला वाटत असेल की पतीने काय केलं असेल, मारहाण, पंचायत, कोर्टकज्जे, पण नाही। विशालने असं काही केलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती। त्यांनी थेट आयुषी आणि सचिन यांचं लग्न लावून दिलं। होय, गावकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या पत्नीला तिच्या इच्छेनुसार सचिन सोबत पाठवलं। एवढंच नाही, विशालने घटस्फोटासाठी कोर्टात अर्जही दाखल केला। ते म्हणाले, माझ्या पत्नीला जिथे आनंद आहे तिथे तिने राहावं। आयुषी आणि सचिन यांनी सांगितलं की त्यांचं प्रेम गेल्या 2 वर्षांपासून होतं, पण या काकू पुतण्याच्या लग्नाने सिकरिया गावात खळबळ उडाली। लोक या प्रकरणाला रघुवंशी प्रकरण म्हणत विशालच्या हुशारीचं कौतुक करत आहेत। तुम्हाला काय वाटतं, विशालने योग्य केलं की चुकीचं? कमेंट्समध्ये नक्की सांगा। मित्रांनो, अशा रंजक आणि खऱ्या कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबून आमचे नवे व्हिडिओ सर्वात आधी बघा।